आज तर ते काढताना एक मज्जाच झाली। नमस्कार, मी राधिका। आणि श्री इकडे मला उठवण्यासाठी आलेला, मी उठत नव्हती म्हणून त्याचा इतका गोंधळ घालायचं चाललेलं होतं। शेवटी तर मला त्याने उठवलंच आणि खाली गेलो तर मम्मीची इकडे देवपूजा, रांगोळी हे तिचं रेग्युलरचंच काम चाललेलं होतं। आणि दुपारच्या टायमिंगला कुल्फीवाड्या करून ध्रुव इकडं चोकोबार घेऊन आलेला आणि त्याचं खायचं चाललेलं होतं। तोपर्यंत मम्मीने इतका पसारा ह्या आंब्यांचा करून ठेवला होता, त्यासोबत तिने कचराही सगळा गोळा केला आणि सगळा पेटवून दिलेला होता। शेजारीच होतं पेरूचं झाड, मग म्हटलं चला पेरू काढूया, तर तीनचा घसच माझ्या हातात आला। इकडे तेजूने पाणी मारायला घेतलेलं आणि मम्मीने घेतलं होतं तीळ काढण्यासाठी, तर 3च पेंड्या होत्या पण भरपूर सारे तीळ झाले। तिने सगळे तिळाच्या पेंड्या झटकून घेतल्या आणि ध्रुवला पाणी आणायला लावलेलं आणि इकडे एक मज्जाच झाली। ध्रुवला गाईने खूपच पळवलं, ध्रुव खूप घाबरला होता आणि आल्यानंतर खूपच चिडलेला पण होता। आणि इकडे तीळ सगळे झालेले होते आणि त्यामध्ये खूप कचरा होता। मम्मीने तो सगळा घोळून काढला, थोडंसं पाकडून पण घेतलं आणि घोळून सगळं स्वच्छ केलं आणि असं शेतातलं धान्य मिळालं किती आनंद होतो। चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉग।